नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे. गव्हर्नमेंट एक्झाम्स या आपल्या मराठी YouTube चॅनलवर. मित्रांनो, GMC सोलापूर 2025च्या तयारीसाठी आपण या YouTube चॅनलवर आलेला आहात मित्रांनो. तर आपण त्या सिलेबस पूर्ण करण्यासाठी त्या दिशेनं आपण वाटचाल करत आहोत मित्रांनो. आपण मराठी ग्रामर यापासून त्याची सुरुवात केलेली होती. त्या ग्रामर मध्ये आपण नाम, सर्वनाम, क्रियापद एवढं आपलं पोर्शन या ठिकाणी संपलेलं आहे मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण विशेषण आणि विशेषणाचे विविध प्रकार आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मित्रांनो. तर चॅनलवर नवीन असाल तर मित्रांनो आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो, कारण या ठिकाणी आपण संपूर्ण सिलेबस येणाऱ्या महिन्याभरामध्ये पूर्णपणे संपवण्याचा प्रयत्न करत आहोत मित्रांनो. तर त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला तुमच्या मोबाईलवर या चॅनलवर जेव्हा काही व्हिडिओज आपण अपलोड करू त्यावेळेस तुम्हाला याची माहिती तुमच्या मोबाईलवर येऊन जाईल मित्रांनो. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला मित्रांनो. तर विशेषण मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये विशेषण आणि त्याचे प्रकार आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत मित्रांनो. तर त्यामध्ये बघा, विशेषण विशेषण म्हणजे काय असतं ते आधी समजून घेऊया मित्रांनो. व्याख्या बघा, नामाबद्दल अधिक माहिती सांगून नामाची व्याप्ती मर्यादित करणाऱ्या विकारी शब्दाला विशेषण म्हणतात. ज्या नामाबद्दल विशेषण माहिती देते त्या नामाला विशेष म्हणतात. आधी बघा, विशेषण म्हणजे काय मित्रांनो. विशेषण हा जो शब्द आहे मित्रांनो, हे नामाबद्दल काहीतरी अधिक माहिती सांगतं. की बाबा आता एक नाम आहे, समजा एक राम आहे, राम असा आहे, राम तसा आहे, राम हुशार आहे, अशा पद्धतीनं जे अधिक माहिती सांगतं रामाबद्दल त्या शब्दाला आपण विशेषण असे म्हणत असतो मित्रांनो. आणि जो नाम असतो त्या नामाबद्दल विशेष माहिती देते म्हणून त्या नामाला आपण विशेष असे म्हणतो. उदाहरण बघूया मित्रांनो, उदाहरणावरून तुम्हाला लगेच समजून जाईल मित्रांनो. पहिला बघा, पहिलं उदाहरण आहे, राधाचे हस्ताक्षर खूप सुंदर आहे. या ठिकाणी राधाचे हस्ताक्षर, नाम इथं राधा आहे मित्रांनो. आणि हे जे सुंदर आहे मित्रांनो, हे नामाबद्दल हस्ताक्षर त्याचे आहेत एवढं म्हणलं असलं तरी चाललं असतं. राधाचे हस्ताक्षर छान आहेत किंवा सुंदर आहेत, हे जे शब्द वापरलेले आहे मित्रांनो, हे सुंदर हे जे नाम आहे मित्रांनो, हस्ताक्षर, याबद्दल अधिक माहिती सांगतं. हस्ताक्षर छान आहेत किंवा सुंदर आहेत, हे जे सुंदर शब्द आहे याला आपण विशेषण म्हणतो मित्रांनो. पुढचं उदाहरण बघा, आमचे घर खूप मोठे आहे. मोठे, या ठिकाणी घर हे एक नाम आहे मित्रांनो. या घराची काहीतरी अधिक माहिती त्या ठिकाणी जो शब्द सांगतो ते मोठं आहे. आमचे घर आहे एवढं म्हणलं असतं तरी चाललं असतं, परंतु घर मोठे आहे, हे जे मोठे शब्द आहे मित्रांनो, हे अधिक माहिती सांगतं घराबद्दल, म्हणून ते विशेषण आहे मित्रांनो. पुढे बघा, ही कविता खूप गोड आहे. गोड, कवितेबद्दल विशेष माहिती सांगतो म्हणून याला आपण विशेषण म्हणतो मित्रांनो. चित्ता हा जगातील सर्वात वेगवान प्राणी आहे. आता या ठिकाणी या वाक्यात चित्ता हा सर्वात वेगवान प्राणी आहे अशा या ठिकाणी म्हणलेलं आहे मित्रांनो. हे जे वेगवान शब्द वापरलेले आहे, हे चित्ताला त्याच्या पळण्याची त्याची एक गुण दाखवलाय, म्हणजे अधिक माहिती सांगितलंय मित्रांनो. त्यामुळं हे वेगवान शब्द आहे, हे विशेषण होईल मित्रांनो या ठिकाणी. आता या ठिकाणी पुढचं पाचवं उदाहरण बघा, सीमाने लाल रंगाचा ड्रेस घातला आहे. हे ड्रेस या ठिकाणी नाम आहे मित्रांनो. सीमा सुद्धा या ठिकाणी नाम आहे, परंतु लाल रंगाचा त्याची अधिक माहिती सांगितली आहे मित्रांनो, लाल रंगाचा. त्यामुळं या ठिकाणी विशेषण हे लाल रंग होईल मित्रांनो. म्हणजे एवढं म्हणलं जर असलं तरी चाललं असतं, सीमाने ड्रेस घातला आहे. ह्या ठिकाणी अधिक माहिती या ठिकाणी सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यामुळं
लाल रंगाचा ड्रेस घातलेला आहे, हे अधिक माहिती ड्रेस बद्दल सांगतो, म्हणून लाल हे जे आहे मित्रांनो हे विशेषण होईल मित्रांनो. तर पुढे बघा मित्रांनो, आपण आता विशेषणाचे प्रकार बघूयात मित्रांनो. एकूण मित्रांनो विशेषणाचे 5 प्रकार आहेत मित्रांनो. पहिला आहे गुणवाचक विशेषण, दुसरा आहे संख्यावाचक विशेषण, तिसरा आहे अनिश्चित विशेषण, चौथा आहे सार्वनामिक विशेषण आणि पाचवा आहे नामसाधित किंवा धातुसाधित विशेषणे. असे एकूण विशेषणाचे 5 प्रकार या ठिकाणी तुम्हाला पडतात. आता तुम्हाला काही ठिकाणी आता या ठिकाणी संख्यावाचक विशेषण त्यामध्ये अजून 5 प्रकार आणि तुम्हाला गुणवाचक विशेषणामध्ये अजून 2-3 प्रकार, अशा पद्धतीने खूप डिटेल मध्ये तुम्हाला नोट्स भेटतील. परंतु मित्रांनो, जे एक्झाम ओरिएंटेड आहे, म्हणजे एक्झामला जेवढं येणार आहे तेवढंच मी या ठिकाणी तुम्हाला शिकवत आहे मित्रांनो. कारण काय आहे मित्रांनो, आपल्याला महिनाभरामध्येच या ठिकाणी पूर्ण सिलेबस संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो. त्यामुळेच मित्रांनो काय करा, जी मी जेवढं नोट्स देत आहे तेवढं जरी तुम्ही अभ्यास केलात तरी तुम्हाला पुरेसं होईल मित्रांनो. त्यामुळं तर चला आपण एक एक याचे प्रकार जे आहेत ते आपण डिटेल मध्ये उदाहरणासहित समजून घेऊयात मित्रांनो. बघा, गुणवाचक विशेषण पहिला प्रकार आहे मित्रांनो. विशेषणाचा व्याख्या बघा, ज्या विशेषणामुळे नामाचा किंवा विशेषाचा गुण, रंग, रूप, आकार, चव किंवा स्थिती, अवस्था दाखवली जाते त्याला गुणवाचक विशेषण म्हणतात. नामावरूनच आहे मित्रांनो, गुण दिसते, नामाचं गुण किंवा रंग, त्याचे रूप, आकार, चव किंवा त्याची एखादी स्थिती या ठिकाणी दर्शवली जाते, म्हणून त्याला आपण गुणवाचक विशेषण म्हणतो. उदाहरण बघा मित्रांनो, पहिला आहे उदाहरण, छत्रपती शिवाजी महाराज शूर राजे आहे होते. हे जे शूर आहे मित्रांनो, हे शूर हे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काही अधिक माहिती सांगतं, एक गुण दर्शवतो त्यांचं, म्हणून हे शूर मित्रांनो गुणवाचक विशेषण आहे. ओके, एखादा गुण सांगतंय, इथं व्याख्यातच दिलेलं आहे बघा मित्रांनो, गुण किंवा एखाद्याचं रंग, एखाद्याचं रूप, एखाद्याचा आकार किंवा एखाद्याची स्थिती या ठिकाणी दर्शवला जातो त्या शब्दावरून मित्रांनो. तिने निळा रंगाचा ड्रेस घातला होता आहे. हे जे निळा रंग आहे मित्रांनो, ड्रेस बद्दल अधिक माहिती सांगतो, रंग दर्शवतो, म्हणून हे निळा जे मित्रांनो हे जे शब्द आहे निळा, हे गुणवाचक विशेषण मध्ये येईल मित्रांनो. कडू कारले आरोग्यासाठी चांगले असते. कडू कडू जे हे विशेषण आहे मित्रांनो, हे कारल्याचं वैशिष्ट्य दाखवतो, एखादं चव दाखवत आहे. मग हे जे कडू हे शब्द आहे मित्रांनो, हे गुणवाचक विशेषणामध्ये येईल मित्रांनो. पुढचा आहे, तो उंच मुलगा धावत आला. काय उंच, त्या मुलाचं वैशिष्ट्य सांगितलंय, आकार त्याची, म्हणून हे मित्रांनो काय आहे मित्रांनो, हे गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो. पुढचं आहे, श्रीमंत व्यक्तीने दान धर्म करावा. श्रीमंत, हे जे श्रीमंत शब्द आहे मित्रांनो, याची स्थिती दर्शवलेली आहे मित्रांनो, म्हणून हे श्रीमंत जे शब्द आहे मित्रांनो, याला आपण गुणवाचक विशेषण असे म्हणतो मित्रांनो. कळून गेलं असेल मित्रांनो तुम्हाला गुणवाचक विशेषण म्हणजे काय. एवढं लक्षात ठेवा मित्रांनो, गुणवाचक विशेषण म्हणजे नामाबद्दल एखादं गुण, रंग, रूप, आकार, चव किंवा स्थिती यापैकी एखादं कुठलं तरी गुण किंवा एखादं गोष्ट नामाची दर्शवणारा जो शब्द असतो तो गुणवाचक विशेषण असतो मित्रांनो. पुढचा प्रकार बघूया मित्रांनो आपण विशेषणाचा. पुढचा आहे मित्रांनो संख्यावाचक विशेषण. नावावरूनच आहे मित्रांनो, तुम्हाला कळून जाईल काय, यामध्ये सोपं आहे मित्रांनो. हे ज्या विशेषणामुळे नामाची संख्या किंवा क्रम यांचा बोध होतो त्याला संख्यावाचक विशेषण म्हणतात. नामाचं हे नाम आहे मित्रांनो, नामाचं संख्यामध्ये रूपांतरण केलं जातं, म्हणजे नामाबद्दल संख्यामध्ये वैशिष्ट्य सांगितलं जातं की संख्या एवढे माझ्याकडे एवढे पेन्सिल आहेत किंवा माझ्याकडे एवढे
लॅपटॉप आहेत. अशा पद्धतीनं जे जे नामाबद्दल संख्या दर्शवली जाते त्या शब्दाला संख्यावाचक विशेषण म्हणतात. विशेषण एवढं लक्षात ठेवा, विशेषण नामाबद्दल अधिक माहिती सांगतं, परंतु संख्यावाचक विशेषणामध्ये संख्यांमध्ये अधिक माहिती सांगतं. उदाहरणावरून बघू मित्रांनो, म्हणजे तुम्हाला कळून जाईल. माझ्याकडे 5 पेन्सिली आहेत. यामध्ये पहिल्यांदा मित्रांनो नाम काय आहे मित्रांनो? पेन्सिल. पेन्सिल बद्दल अधिक माहिती काय सांगितलंय? 5. हे जे 5 शब्द आहेत, 5 हे संख्यावाचक विशेषण आहे. अधिक माहिती सांगणारा शब्द सुद्धा 5 आहे, परंतु तो संख्यांमध्ये सांगतो मित्रांनो, म्हणून याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणतो. कुठल्याही वाक्यात तुम्हाला संख्या दिसली तर त्याला आपण संख्यावाचक विशेषण म्हणायचं मित्रांनो. संख्या दर्शवणारा शब्द 5, अर्धा, 50 किंवा असं काही तुम्हाला हे दिसलं मित्रांनो, जर आपण संख्या दिसली त्याला आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो. दुसरा आहे मित्रांनो, आईने मला अर्धा कप चहा दिला. हे जे अर्धा आहे मित्रांनो, अर्धा हे चहा नाम आहे. ह्या नामाचं संख्यांमध्ये रूपांतरण करून अधिक वैशिष्ट्य सांगितलेलं आहे, म्हणून हे अर्धा जो शब्द आहे मित्रांनो, याला आपण संख्यावाचक विशेषण असे म्हणतो मित्रांनो. पुढचा आहे, वर्गात 50 विद्यार्थी उपस्थित आहेत. 50 हे जे 50 शब्द आहे, विद्यार्थ्यांचं वैशिष्ट्य सांगतं 50, म्हणून हे मित्रांनो संख्यावाचक विशेषण आहे. 5ही पांडव शूर होते. आता पांडव, आता यामध्ये वाक्यामध्ये 2 विशेषण आहेत मित्रांनो. हे पांडव हे नाम आहे मित्रांनो. 5ही हे 5ही शब्द हे संख्यावाचक विशेषण आहे, कारण संख्या दाखवलेली. हे शूर हे गुण दाखवत आहे मित्रांनो. शूर हे जे गुण आहे मित्रांनो, म्हणून ह्याला आपण, हे शूर जे शब्द आहे हे गुणवाचक विशेषण आहे मित्रांनो, परंतु हे 5ही हे जे शब्द आहे हे संख्यावाचक विशेषण आहे मित्रांनो. पुढचं बघा मित्रांनो, 5वं उदाहरण, एक माणूस गडावर चढत होता. या ठिकाणी बघा, माणूस नाम आहे मित्रांनो, गड हे सुद्धा नाम आहे. हे जे एक आहे मित्रांनो, एक हे शब्द आहे हे संख्यावाचक विशेषण आहे मित्रांनो. का? संख्या दाखवलेली आहे म्हणून संख्यावाचक विशेषण. संख्यावाचक विशेषण अगदी सोपं आहे मित्रांनो. शब्दावरून तुम्हाला संख्या जर लक्षात येत असेल तर ते संख्यावाचक विशेषण आहे मित्रांनो. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्हाला समजून जाईल मित्रांनो. पुढे बघूया मित्रांनो, पुढचा प्रकार विशेषणाचाच, अनिश्चित विशेषण. अनिश्चित, निश्चित संख्या किंवा प्रमाण सांगता येत नाही, एवढंच याचं व्याख्या आहे मित्रांनो. निश्चित नसतं ह्याचं संख्या किंवा त्याचं प्रमाण एवढं आहे असं निश्चित नसतं मित्रांनो. उदाहरणावरून तुम्हाला लगेच समजून जाईल. उदाहरण बघा, मला काही पुस्तके हवी आहेत. पुस्तक नाम आहे, काही म्हणलेलं आहे मित्रांनो. निश्चित असं सांगितलंय का, मला 5 पुस्तके हवी आहेत, मला 2 पुस्तके हवी आहेत, असं निश्चित नाही म्हणलं, काही म्हणलेलं आहे मित्रांनो. मागच्या प्रकारामध्ये संख्यावाचक विशेषणामध्ये स्पेसिफिक सांगितलेलं आहे, मला 2 पुस्तके हवी आहेत, मला अशा पद्धतीनं निश्चित. परंतु या ठिकाणी अनिश्चित शब्दावरूनच आहे मित्रांनो, निश्चित नसतो. संख्या दर्शवलेली असते परंतु निश्चित नसतं यामध्ये मित्रांनो. त्याला काय म्हणलंय, मला काही पुस्तके हवी आहेत. काही माहित नाही, किती माहित नाही, काही म्हणलेलं आहे. हे जे काही शब्द आहे मित्रांनो हे अनिश्चित विशेषणामध्ये येतो मित्रांनो. सर्व लोक निघून गेले. सर्व लोक म्हणजे किती लोक, किती लोक निघून गेले माहित नाही आहे, अनिश्चितता आहे मित्रांनो, म्हणून याला आपण अनिश्चित विशेषण असे म्हणतो. सर्व जो शब्द आहे हे अनिश्चित आहे मित्रांनो. त्याने पुष्कळ पैसे कमवले. पुष्कळ कमवले परंतु किती कमवले माहित नाही. पुष्कळ म्हणलेलं आहे मित्रांनो. पुष्कळ मध्ये कमी पण असू शकतो, जास्त सुद्धा असू शकतो, परंतु हे अनिश्चित आहे म्हणून त्याला आपण अनिश्चित विशेषण असे म्हणतो मित्रांनो. पुढं, इतर विद्यार्थी गप्प बसले होते. हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थी किती किती विद्यार्थी गप्प बसले होते.
इतर इतर जे शब्द आहे मित्रांनो, या ठिकाणी जरा टायपिंग मिस्टेक झालेला आहे मित्रांनो. इतर जे शब्द आहे ह्याला आपण अनिश्चित विशेषण म्हणतो. इतर म्हणजे किती विद्यार्थी, किती गप्प बसले होते, ह्याला आपण अनिश्चित विशेषण असे म्हणतो. तेथे अनेक झाडे आहेत. अनेक अनेक म्हणजे किती आहेत, काहीतरी संख्या असेल, माहित नाही, म्हणून याला आपण अनिश्चित विशेषण असं या ठिकाणी म्हणतो मित्रांनो. अगदी सोपं आहे मित्रांनो. तर पुढे चला मित्रांनो, पुढचं बघूया आपण. सार्वनामिक विशेषण. हे जरा नीट लक्षात घ्या मित्रांनो. व्याख्या बघूया आधी, मग त्यानंतर आपण उदाहरणाकडे वळूया. जेव्हा मूळ सर्वनामे मी, तू, तो, हा, जो, कोण, काय हे नामाच्या आधी येऊन त्या नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, विशेषणासारखे काम करतात, तेव्हा त्यांना सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. म्हणजे हे जे सर्व नाम आहेत मित्रांनो, नामाच्या आधी येतात. काय आहे मित्रांनो, नामाच्या आधी येऊन नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. टिप काय दिलेलं बघा. तो मुलगा यात, हे जे शब्द आहेत, तो मुलगा यात तो सार्वनामिक विशेषण आहे, पण तो आला यात तो सर्वनाम आहे. तुम्हाला डिफरन्स सांगतो मित्रांनो. तो मुलगा, मुलगा हे नाम आहे मित्रांनो. ओके. हे जे तो, हे सर्वनाम आहे मित्रांनो. नामा आधी आलेला आहे तो, आणि हे मुलाबद्दल विशेष सांगतो. तो मुलगा, स्पेसिफिक तो मुलगा, असं तो मुलगा बोट करून सांगतो ना, तो मुलगा, अशा पद्धतीनं विशेष माहिती सांगतो नामाबद्दल, म्हणून हे सार्वनामिक विशेषण आहे. परंतु या ठिकाणी तो आला या वाक्यात मित्रांनो, तो आला, आला हे क्रियापद आहे, तो हे सर्वनाम आहे मित्रांनो. या ठिकाणी तो हे सर्वनामच राहील मित्रांनो. ओके. एवढं डिफरन्स तुम्ही लक्षात ठेवून घ्या. बघा, फक्त दोन कंडिशन आहेत मित्रांनो यामध्ये. नामा आधी आला पाहिजे विशेषण, आणि तो नामाबद्दल विशेष माहिती सांगितला पाहिजे. क्रियापदा आधी न येता नामा आधीच आला पाहिजे तो, त्यालाच आपण सार्वनामिक विशेषण असे म्हणतो. ओके. या शब्दावरून बघा, सार्वनामिक, सर्वनाम आणि नाम, नामाच्या आधी येणारा आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला सार्वनामिक विशेषण असे म्हणतात. उदाहरणावरून तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो. पहिलं उदाहरण आहे मित्रांनो, हा मुलगा खूप हुशार आहे. मुलगा या ठिकाणी जो नाम आहे, त्याच्या आधी हा, हा जो शब्द आहे मित्रांनो, हे सार्वनामिक विशेषण. कारण काय, नामा आधी आलाय सर्वनाम. ओके. हा स्पेसिफिकली आपण सांगतो, हा, हा जो शब्द आहे मित्रांनो, हा, हा विशेषण आहे मित्रांनो. ओके. माझा भाऊ डॉक्टर आहे. भाऊ हे नाम आहे मित्रांनो, त्याच्या आधी आलाय माझा, माझा, म्हणून हे सर्वनामिक विशेषण आहे मित्रांनो. नामा आधी आलंय आणि भाऊ बद्दल विशेष माहिती सांगणार आहे मित्रांनो. त्या ठिकाणी तो पक्षी दूर उडाला. पक्षी हे नाम आहे, तो स्पेसिफिकली आपण बोट करून दाखवतो, तो पक्षी म्हणजे विशेष आहे ते, म्हणजे नामा आधी आलेला आहे सार्वनाम, आणि हे नामाबद्दल विशेष माहिती सांगतो, त्यामुळे त्याला तो हे जे शब्द आहे मित्रांनो, हे सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो. कोणता पेरू गोड आहे. या ठिकाणी पेरू हे एक आपलं नाम आहे. कोणता, यामधलं कोणता हे विशेष सांगणारा शब्द आहे मित्रांनो. याचं ज्यावेळेस उत्तर मिळेल असं दाखवून, म्हणजे हे नामाबद्दलच विशेष सांगतो मित्रांनो, त्याला आपण सार्वनामिक विशेषण म्हणतो. असा माणूस मी पाहिला नाही. माणूस हे एक नाम आहे. असा स्पेसिफिकली आपण सांगतो, नामाबद्दल विशेष माहिती सांगायला लागलाय मित्रांनो, असा जो शब्द आहे हे सार्वनामिक विशेषण आहे मित्रांनो. एवढं लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. नामा आधी जर सर्वनाम आलं आणि तुम्हाला विशेषण ओळखा खालील वाक्यातील, असं जर तुम्हाला एखादं क्वेश्चन एक्झाम मध्ये आलं, तर सार्वनामिक विशेषण करून टाकायचं मित्रांनो.
कारण काय यामध्ये घोळ होणार नाही मित्रांनो, दुसरं कोणतंच असं याच्या रिलेटेड असलेलं असं प्रकार नाही मित्रांनो, म्हणजे तुम्हाला लगेच हे होऊन जाईल मित्रांनो. एवढंच लक्षात ठेवून घ्या, नामाआधी सर्वनाम येतो आणि नावाबद्दल थोडस विशेष माहिती सांगतो. एवढं लक्षात जरी ठेवला तरी तुम्ही या ठिकाणी समजून घ्याल मित्रांनो. पुढचा प्रकार बघूया मित्रांनो आपण, नामसाधित किंवा धातू साधित विशेषणे. यामध्येच दोन आहेत मित्रांनो. पहिला मित्रांनो नामसाधित विशेषण. याच व्याख्या बघा, नामाला प्रत्यय लावून जी विशेषणे बनतात. आता या ठिकाणी वाक्यामध्ये नाम असतात परंतु ते विशेषणासारखं काम करतात वाक्यात, असे शब्द असतात मित्रांनो. उदाहरणावरून कळून घ्या मित्रांनो. पहिलं उदाहरण आहे, मला सोलापुरी चादर आवडते. आता या वाक्यात बघा, मला सोलापूरची चादरे आवडतात. याला प्रत्यय काय लावलाय मित्रांनो? सोलापूर या शब्दाला री हे प्रत्यय लागलेलं आहे. पुरी, सोलापुरी, मला सोलापूरची चादरे आवडतात असं देखील म्हणलं जाऊ शकलं असतं मित्रांनो. परंतु सोलापुरी स्पेसिफिक विशेषण सांगतो मित्रांनो. स्पेसिफिक सोलापुरीच चादर मला आवडतात. हे जे सोलापुरी आहे मित्रांनो, प्रत्यय लागलेला असतो आणि विशेषणासारखं काम करतात मित्रांनो ते वाक्यामध्ये, म्हणून याला आपण नामसाधित विशेषण म्हणतात. नाम साधित म्हणजे नाम विशेषणासारखे काम करतात, एवढं लक्षात ठेवून घ्या. त्याने पुणेरी फेटा बांधला. नाम आहे मित्रांनो पुणे आणि त्याला री लागलेला आहे मित्रांनो, पुणेरी विशेष आहे मित्रांनो, विशेष पुणेरीच, दुसरं कुठलं नाहीये. पुणेरीच फेटा त्याला आवडतात. या ठिकाणी पुणेचेच फेटे, दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचे किंवा शहराचे फेटे त्याला आवडत नाही मित्रांनो. म्हणून नाही का याला पुणेरी फेटे. पुणेरी हे शब्द विशेषणासारखे वाक्यात कार्य करतात, म्हणून त्याला आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो. श्रीमंत माणसाने दान केले. नाम आहे मित्रांनो यामध्ये श्री मंत, त्यामध्ये मंत हे जे आहे मित्रांनो हे ते लागलेले आहे मित्रांनो. हे श्री हे नाम आहे, श्रीमंत म्हणजे एक त्याचं विशेष गोष्ट त्या माणसाबद्दल सांगितलेलं आहे, अवस्था सांगितली आहे माणसाबद्दल. श्रीमंत हे जे शब्द आहे मित्रांनो हे नामसाधित विशेषण आहे मित्रांनो. नाम जे असतात मित्रांनो ते विशेषणासारखे या वाक्यात काम करत असतात. पुढं, शहरी जीवन खूप धावपळीचे असते. या ठिकाणी शहरी स्पेसिफिक या ठिकाणी विशेषणाचं काम करतो. शहर हे नाम आहे, शहरी म्हणलंय, प्रत्यय लागलेला आहे, त्यामुळे याला मित्रांनो आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो मित्रांनो. पुढं, ती एक ऐतिहासिक वास्तू आहे. काय मित्रांनो? ऐतिहासिक, यामध्ये नाम आहे मित्रांनो इतिहास, परंतु ऐतिहासिक, ऐतिहासिक म्हणलं तर काहीतरी विशेष असतो त्या ठिकाणी. सगळेच वास्तू ऐतिहासिक नसतात, काहीतरी विशेष त्यामध्ये असतो मित्रांनो, म्हणून आपण त्याला नामसाधित विशेषण असे म्हणतो. हे मूळ शब्द इतिहास आहे मित्रांनो, त्यामध्ये काहीतरी वेगळं पण आहे, म्हणून त्याला आपण नामसाधित विशेषण असे म्हणतो मित्रांनो. ओके, एवढं लक्षात ठेवून घ्या मित्रांनो. नाम असतो तो काहीतरी नाम न येता तो विशेषणासारखा काम वाक्यामध्ये करत असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणत असतो? नामसाधित विशेषण असे म्हणत असतो मित्रांनो. ओके, पुढे जाऊया मित्रांनो. आता आहे त्यामधलेच उपप्रकार धातू साधित विशेषणे. काय? धातू साधित विशेषण. व्याख्या बघा, अगदी हे पण सोपं आहे मित्रांनो. क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणजेच धातू मूळ रूपाला प्रत्यय लागून जी विशेषणे बनतात हे सहसा क्रियेची स्थिती दाखवतात. धातू साधित विशेषण म्हणजे आधी धातू तुम्हाला माहित पाहिजे मित्रांनो. आपण या ठिकाणी क्रियापदामध्ये शिकलेले आहे मित्रांनो. धातू म्हणजे क्रियापदाचा मूळ शब्द. काय? क्रियापदाचा मूळ शब्द, यालाच आपण धातू म्हणतो मित्रांनो. हसणारा, हसणे. खेळणारा, खेळणे. हे जे आता खेळणारा, आता मुले मैदानावर खेळतात,
खेळतात हे क्रियापद आहे वाक्यात. त्याचं मूळ शब्द काय, धातू मूळ शब्द काय, मेन म्हणजे खेळतात हे क्रियापद आहे, बरोबर आहे. मूळ शब्द खेळणे. हे जे खेळणे मूळ शब्द आहे मित्रांनो, ह्यालाच आपण धातू म्हणतो मित्रांनो. कळालं? हे धातू. जर तुम्हाला काही कन्फ्युजन असेल मित्रांनो धातूमध्ये, तुम्ही आपला क्रियापदाचा व्हिडिओ तुम्ही पाहू शकता मित्रांनो. पुढं हे जे धातू आहे मित्रांनो, याला प्रत्यय लागून जी विशेषणं बनतात त्याला आपण धातू साधित विशेषणे असे म्हणतो मित्रांनो. उदाहरण बघूया, त्यावरून तुम्हाला लगेच कळून जाईल. पहिला आहे मित्रांनो, तो हसणारा चेहरा सर्वांना आवडतो. या ठिकाणी अधिक क्रियापद काय मित्रांनो, यामध्ये हसणारा क्रिया चाललाय. तो हे जे व्यक्ती आहे तो हसण्याचं क्रिया करतोय मित्रांनो. हसणारा याच मेन धातू काय मित्रांनो, हसणे हे मेन धातू आहे. याला प्रत्यय काय लागलाय मित्रांनो, रा लागलाय. नारा लागलाय परंतु रा असतो मित्रांनो या ठिकाणी. हे जो रा शब्द आहे लागून, हे जे प्रत्यय लागून शब्द तयार झाला हसणारा, याला आपण धातू साधित विशेषण म्हणतो. यामध्ये आधी काय करायचं मित्रांनो, वाक्य आला की आधी आपण क्रियापद ओळखायचं त्यामध्ये आणि बघायचं त्याला कुठला प्रत्यय लागलेला आहे. ते प्रत्यय जर त्या क्रियापदाला लागलेला असेल तर हे धातू साधित विशेषण असतो मित्र. पिकलेला आंबा खाली पडला. आंबा, आंब्याबद्दल अधिक माहिती पिकलेला हे शब्द सांगतो, परंतु हे पिकलेला ही एक क्रिया आहे मित्रांनो. पिकलेला आंब्याबद्दल अधिक माहिती सांगतो मित्रांनो. हे धातू आहे याचं पीक, पीक आणि हे पिकलेला याला प्रत्यय लागून आलेला आहे म्हणून हे धातू साधित विशेषण आहे मित्रांनो. पुढे बघूया पुढचं उदाहरण. वाहती नदी कोणासाठी थांबत नाही. नदी कसं आहे म्हणजे वाहणारी आहे मित्रांनो. हे वाहती हे क्रिया आहे मित्रांनो. वाहती याचं मूळ धातू आहे मित्रांनो वाहणे आणि याला प्रत्यय ती लागलेला आहे आणि हे धातू साधित विशेषण आहे. आधी काय करायचं, क्रियापद ओळखायचं आणि त्याला प्रत्यय लागलेला आहे का बघायचं मित्रांनो. आणि प्रत्यय लागलेला असला आणि नामाबद्दल अधिक माहिती सांगितलेला असला की तो धातू साधित विशेषण असतो मित्रांनो. पुढचं मित्रांनो, ती मुलगी बोलकी बाहुली घेऊन खेळत होती. ती मुलगी बाहुली, बाहुली कसे आहे बोलकी आहे. बोलकी याचं मूळ शब्द आहे बोलणे. ओके, हे क्रिया आहे बोलकी आणि धातू आहे मूळ शब्द बोल. त्याला की हे आपलं प्रत्यय लागलेलं आहे म्हणून हे नामाबद्दल देखील विशेष माहिती सांगतो म्हणून याला आपण धातू साधित विशेषण असे म्हणतो. त्याने जळते घर पाहिले. धातू काय मित्रांनो, जळणं हे एक क्रिया आहे मित्रांनो आणि पाहणं हे सुद्धा एक क्रिया आहे. आता जळते हे नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. घर जळते, घर हाय मित्रांनो ते जळत आहे, विशेष माहिती त्याबद्दल सांगितलेली आहे मित्रांनो म्हणून याला आपण धातू साधित विशेषणे म्हणतो मित्रांनो. कळालं असेल मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी. अशा पद्धतीने मित्रांनो आपण विशेषण, विशेषणाचे 5 प्रकार आज आपण पाहिलेले आहेत मित्रांनो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मित्रांनो अविकारी शब्द, आतापर्यंत आपले विकारी शब्दाचं पोर्शन पूर्णपणे झालेलं आहे. त्यामध्ये नाम, नामाचे प्रकार, सर्वनाम, सर्वनामाचे प्रकार, क्रियापद, क्रियापदाचे प्रकार, विशेषण आणि विशेषणाचे प्रकार, या ठिकाणी आपण विकारी शब्द पूर्ण पोर्शन संपवलेला आहे मित्रांनो. आता आपण उद्यापासून अविकारी शब्द, क्रिया विशेषण, उभयान्वी अव्यय असे हे जे अविकारी शब्द आहेत याचा आपण पुढील व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये उदाहरणासह माहिती घेणार आहोत मित्रांनो. आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा मित्रांनो, सबस्क्राईब सुद्धा करा. कारण काय मित्रांनो, आपण या ठिकाणी असेच व्हिडिओज अपलोड करणार आहोत जेणेकरून तुम्हाला तुमच्या GMC सोलापूर 2025च्या अभ्यासासाठी चांगल्या पद्धतीनं एक गायडन्स तुम्हाला मिळून जाईल मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच होतं मित्रांनो. धन्यवाद.